मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। राजकारणात अनेक जण येतात आणि निघून जातात, परंतु काही चेहरे असे असतात की ज्यांनी जनतेच्या मनावर आपला ठसा उमटवल्याचं दिसून येते। आज ज्यांच्या नावाची आपण चर्चा करतोय ते म्हणजे चरोली प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वाधिक लोकप्रिय सचिन भाऊ तापकीर। 2012 ते 2014 चा भयानक कठीण काळ, कसले पाठबळ नाही, कोणाचा आधार नाही, अशा कठीण काळात कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची कशी, हा भेडसावणारा प्रश्न समोर उभा होता। याच कठीण काळात आई हीच देव ठरली। या कठीण काळात आईने साक्षात ईश्वराच्या रूपाने दिलेला लाख मोलाचा आधार हा जीवनाला कलाटणी देणारा ठरला। सोबतीला असलेल्या भावाच्या बळावर दोन्ही भावंडांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला। पाहता पाहता बांधकाम व्यवसाय, सामाजिक आणि राजकीय युवा कार्यकर्ता ते आजच्या नगरसेवक पदाचे यशस्वी उमेदवार अशी उंच भरारी घेणाऱ्या सचिन भाऊ तापकीर हे एक लोकप्रिय नाव म्हणून पिंपरी चिंचवड शहरात आज चर्चेत आहे। याच सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहवासात राहून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले। त्यामुळे दादांचा एक विश्वासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करताना संघर्ष करावा लागला। यात ते यशस्वी झाल्यामुळेच ते आज दादांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। दादांच्या सोबत राहून चरोली प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा हातखंडा असल्याने आपोआप त्यांच्याकडील नागरिक समस्या वाढल्या। ज्या समस्या त्यांच्याकडे आल्या त्याचे निरसन त्यांनी अगदी हातोटीने केले आणि करीत राहिले। त्यामुळे आज प्रभागातील नागरिक दादांच्या प्रती सचिन भाऊ बाबत कृतज्ञता व्यक्त करताना दिसून येत आहेत। दादांचे काम त्यांचा एक तरबेज आणि निष्ठावंत तरुण कार्यकर्ता पूर्ण करीत असेल तर ते कार्य आमदार महेशदादासाठी निश्चितच गौरवास्पद आहे। आज चरोली प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, प्रदूषण, वीज, स्वच्छता, आरोग्य अशा असंख्य समस्या नागरिक त्यांच्याकडे घेऊन जातात। त्या प्रत्येक समस्येचे निरसन करताना सचिन भाऊ पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरून तर कधी त्यांचे तोंड भरून कौतुक करीत ते काम पूर्ण करून घेतात। त्यामुळे समस्या असेल तिथे सचिन भाऊ खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी असतील अशी स्थिती प्रभागाची आहे। आज पालिका निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। वेगवेगळ्या पक्षाचे ढिगभर नेते आणि कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा प्रचार करताना दिसून येत आहेत। या सत्ताधारी भाजपाचा सुद्धा जोरदार प्रचार सुरू आहे। याच काळातील भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चरोली, मोशी, डुडुळगाव प्रभाग क्रमांक 3 मध्ये सचिन भाऊ मोठ्या ताकदीने ही खिंड लढवताना दिसून येत आहेत। तरुण, समवयस्क, वयस्कर, लहान आणि समस्त माता भगिनींना सोबत घेऊन सचिन भाऊ चरोली प्रभागात वाऱ्याच्या वेगाने प्रचार यंत्रणेत अहोरात्र झटत आहेत। समस्त तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले सचिन भाऊ तापकीर हे स्वतः या निवडणूक रिंगणात आहेत। प्रभागातील विकासाचा चेहरा, सक्षम नेतृत्व, जनसामान्यांशी जोडलेली नाळ, तरुणांचा आधारवड अशी त्यांची ओळख असल्यामुळे त्यांच्या सक्षम नेतृत्व गुणाच्या बळावर सचिन भाऊ तापकीर हेच या प्रभागाच्या विकासाला गती देतील असा ठाम विश्वास जनतेला आहे। त्यांच्या सोबत निवडणूक रिंगणात असलेले त्यांचे सहकारी माजी महापौर नितीन अप्पा काळजे, महिला उमेदवार अर्चना सस्ते आणि प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार सारिका गायकवाड या निवडून येतील यात शंका नाही। या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून नकळतपणे सचिन भाऊ तापकीर यांच्यावरच असल्याने ते ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील आणि भाजपाचे सर्व उमेदवार घवघवीत यश मिळवतील अशी निश्चितच खात्री आहे। एकीकडे दमदार आमदार महेश लांडगे यांची लोकप्रियता, त्यांची खंबीर साथ, तर दुसरीकडे सचिन भाऊ यांच्यासारखे प्रभागातील सक्षम युवा नेतृत्व अशी परिस्थिती असल्यामुळे चरोली प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।